कर्नाटकमधील एका मंदिरात भाजपा आमदाराच्या मुलीने एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीरंगपट्टण येथील आरती उक्काता या मंदिरात घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. व्हिडिओत दिसणारी मुलगी तुमाकुरू ग्रामीणचे भाजपा आमदार बी सुरेश गौडा यांची कन्या असल्याचे सांगितले जात आहे. 12 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या संपूर्ण घटनेबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. समोर आलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या असे आमदार बी सुरेश गौडा यांच्या मुलीचे नाव आहे, तर PSI सविता बी पाटील असे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ऐश्वर्या आणि सविता पाटील यांच्यात झालेल्या वादाची ही दृश्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. या वादादरम्यान ऐश्वर्या कॉल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि त्यानंतर तिने पाटील यांच्या कानशिलात लगावल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिल्याचे व्हिडिओत दिसते. वाद वाढल्यानंतर मंदिरात उपस्थित असलेल्यांनी मध्यस्थी केली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार मंदिरात सायंकाळी 4:30च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस अधिकारी सविता पाटील या मंदिरात गर्दी नियंत्रणासाठी तैनात होत्या. दरम्यान ऐश्वर्या इतर लोकांसह तेथे आली आणि रांगेत न थांबता गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करू लागली. इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून सविता यांनी तिला काही मिनिटे थांबण्याची विनंती केली असता ऐश्वर्याने आपण आमदाराची मुलगी असल्याचे सांगत का अडवले जात आहे असा सवाल केला. त्यानंतर दोघींमधील वाद वाढला आणि ऐश्वर्याने पोलीस अधिकारी पाटील यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानशिलात मारल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सविता पाटील यांनी क्लेतना हल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार विविध कलमांखाली ऐश्वर्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करत ऐश्वर्यानेही प्रतितक्रार दाखल केली आहे. आमदार सुरेश गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली, तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. राजकीय कुटुंबातील सदस्य म्हणून मुलीने संयम बाळगायला हवा होता असे सांगत आमदार गौडा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.